आज समर कैंप का 5वां दिन रायगढ़ जिले की आदर्श शिक्षिका ज्योति म्हात्रे, इनका क्राफ्ट का सेशन था जो बच्चों ने बहुत अच्छी तरह एंजॉय किया। कल सोनल मैडम का एन्चांटिंग म्यूज़िक ये सेशन होगा तथा हमारे कृष्णा कामटे सर का शिवाजी महाराज के ऊपर एक सेशन होगा, शिवाजी महाराज का बचपन और उनकी शिक्षा। इनका एजुकेशन जो है, इन्होंने MA DED किया है। ये प्राइमरी टीचर है और जिला परिषद के स्कूल में सिखाती है। इनके बारे में बड़ी बात यह है कि हम लोग रायगढ़ जिले में रहते हैं और रायगढ़ जिला का पूरे जिले में आइडियल टीचर अवार्ड जो है उनको मिला हुआ है। रायगढ़ जिले का आइडियल टीचर अवार्ड विनर अवार्ड ये बहुत कम लोगों को मिलता है। रोटरी क्लब ऑफ पनवेल की तरफ से उन्हें आइडियल टीचर का पुरस्कार दिया गया है। क्रांतिकारी सेवा संघ का आइडियल टीचर का पुरस्कार दिया गया है। आविष्कार फाउंडेशन राज्य क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इस संस्था की ओर से गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिला। उन्होंने बहुत अच्छी शिक्षा। कब बुलबुल जिला स्तर पर उत्कृष्ट फ्लॉक लीडर पुरस्कार मिला। इतने पुरस्कार के बावजूद उन्होंने हमें जो अपॉइंटमेंट दिए उसके लिए मैं उनका बहुत शुक्रगुजार हूँ। और मैं आपको बताने में मुझे खुशी हो रही है, इन्होंने उनके बायोडाटा में ये बातें नहीं लिखी है, लेकिन रायगढ़ जिले के या महाराष्ट्र के सबसे बड़े स्पोर्ट्स एकेडमी जो है उसमें से एक एकेडमी यानी कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी। कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के फेस्टिवल्स में इनका बहुत अच्छा योगदान रह चुका है। टीचर तो है ही वो, लेकिन टीचर के साथ में वो एक्टर भी है। मेरे ड्रामा में या मेरे सीरियल्स में वगैरह उन्होंने काम किया है और अच्छे एंकर भी है। तो ऐसे मल्टी टैलेंटेड मैडम का हम स्वागत करते हैं। यहाँ पर आपके साथ में कुछ वर्कआउट करने आ रही है। ये वर्कआउट जो है हमारे पास जो चीज़ें होती है उन चीज़ों से हम कुछ नया निर्माण कर सकते हैं। तो आज का हमारा सब्जेक्ट है फ्लावर मेकिंग। और हम भी जब टीचर्स डे वगैरह रहता है तो हम क्या करते हैं, तुरंत बाजार में जाके कितना महंगे महंगे फूल रहते हैं बराबर, वो खरीद के लेके आते हैं। अगर आप खुद फूल बनाएंगे और मैडम को देंगे तो कितना मैडम भी खूब खुश होंगी बराबर, मतलब उनको भी बहुत आनंद मिलेगा। तो आज वही फ्लावर्स कुछ थोड़े थोड़े अच्छे अच्छे फ्लावर्स हम बनाएंगे, ठीक है? करते लगे क्रेप पेपर। जेवढं काही छोट्या छोट्या गोष्टी करता येते तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करू, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं। हे ऑर्गेंडी क्लॉथ आहे, ऑर्गेंडी क्लॉथ, हाँ ऑर्गेंडी क्लॉथ कपड़ा है ऑर्गेंडी। हाँ, मेरे पास है, ठीक है। और है एक इसमें ये पोलन है जो फ्लावर्स के बीच में रहते हैं ना, पराग पोलन, हाँ ये है। हाँ हाँ तार है। मैंने सुई भी लाई थी नीडल्स, अगर आपके पास नहीं रहेगी तो ये टिश्यू पेपर, हाँ टिश्यू पेपर से पहले बनाएंगे हम। ये है ड्यूप्लेक्स पेपर कहते हैं इसको, हाँ ड्यूप्लेक्स पेपर। ये तो ग्रीन टेप है, हाँ ग्रीन टेप कहते हैं इसको। फेविकॉल, ये भी पोलन है देखो। मैं भी यस ठीक है।
पेंसिल लाए हैं आप? पेंसिल मैंने लाया पेन है लाए हैं? और एक दे मैं को देना हाँ ठीक है, मेरे पास है, अगर कोई तो ये इतनी सारी चीज़ें लगती है बराबर. पहिल्यांदा आपण काय केलं की जिथे जिथे घडी होती, जहाँ पे फोल्ड था वहाँ पे हाँ ओके. अभी क्या करेंगे? ओके. मिडलला पट्टी मारली, रेष मारली आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी कट करून कैसे फोल्ड करेगा देखिए. ये यहाँ एक पे एक पेपर रखे हमने और जितनी पतली मतलब जितनी बारीक घड़ी बनाएंगे ना, जितनी बारीक फोल्ड करेंगे उतना अच्छा फ्लावर आएगा. हाँ हाँ यस. छोटी घडी करायची एकदम. ठीक आहे. असं आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला तार लावायचे आहे. ठीक आहे. बघूया तर आता कसं लावणार ते. पहिले मी तार पेचीने काढा. आता बघा ह्या तारेचा जो मिडल हाँ मिडल लेने का ओके. और यहाँ से यस ट्विस्ट करायचं. हे बघा याला आपण तारेने पिळायचं. ट्विस्ट केलं ओके. तार येईल इथपर्यंत सगळ्यांना. आणि आता ह्या ज्या पाकळ्या आहेत हा आता ह्या हळूच अशा करून घ्यायला बघा. झालं इथपर्यंत झालं. इथपर्यंत सगळ्यांना. हा आणि आता आपण काय करणार आहोत ही एक एक पाकळी उघडणार आहोत. आपले चार पेपर आहेत ना, 4 पेपर है ना यहाँ पे. तो धीरे धीरे एक एक पेटल हम खुली करेंगे. देखो हाँ असं करायचं. सावकाश हाताने. हा तुम्ही जर जोरात केलं ना की लगेच मग फाटून जाणार ते. म्हणून एकदम सावकाश हाताने ते आपल्याला ओपन करायचं आहे. श्लोक समजलं बेटा? समजलं ना? ओपन करायचं. सरळ ठेवा इथे. ओपन करून ठेवलं. पट्टी घ्या बरोबर मिडल मध्ये. हा मिडल कळतो आपल्याला, तेवढा अंदाज असतो ना. मिडलला पेन्सिलने रेष मारायची. एक सीधा फोल्ड एक उल्टा फोल्ड. जितना फैन कैसे बनाते हैं पता है ना? हाँ. फैन बनाते हैं वैसा एक सीधा एक उल्टा. तुला दिली तार मी? दे. झालं ना? हां. आता काय करायचं? हे तार को ट्विस्ट करायचं. ठीक है? ठीक है ना? हाँ. अभी ये दोनों कैसे सगळ्यांची नाही झालं ना. आता स्टोवचं राहिलंय ना.
व्हेरी गुड. नाही राहणार, त्याला असं स्ट्रेट आणि उभंच ठेवावं लागतं ही पाकळी अशी. ठीक आहे, एवढ्याच पाकळ्या सध्या मी घेते की त्याची दे बेटा आणि कटिंग करून घेते. ठीक आहे, बघा फर्स्ट आपण या पाकळ्या कापूया. मग मी तुमच्याकडेच देणार आहे. हा, तुम्हालाच कापायचे आहेत बरं का. कापणार ना? तरी तुम्ही खूप कमी, तुम्ही आहे ना खूप असं मला वाटलं आता की तुम्ही हातात जास्त कैची कात्री काम घेत नाहीत. ते काय काम करतच नाही. हां तुला दिसली, पण कार्तिक मला वाटते कधी कैचीने कार्तिक कापतो का बेटा? दोन्ही बाजू कळल्या. आपण या पाकळ्या तयार केल्या. आपण थोडा वेळ बंद करूया. 2 मिनिटं आता मी आहे ना पोलर डायरेक्ट आणलेले आहे, त्यामुळे हे बनवायला सोपं जाईल आपल्याला. इयरबडनी बनवू शकतो ना? नाही, ॲक्च्युअली ते वेगळ्या प्रकारचे असतात. बघा आता इकडे ना ते ग्रीन आहे, काढून टाकते आणि आता इकडे बघा दिसलं. आता तुम्ही म्हणाला होता ना की मॅडम थ्रेडचं काय, थ्रेडपासून कसं काय तुम्ही फ्लावर बनवणार? तर थ्रेड आपल्याला बांधण्यासाठी असतं. ठीक आहे, थ्रेडने शिवण का? येस. आता इकडे बघा पाकळी, हे पोलन घेतलं, ते डायरेक्ट याला तारेला चिकटवलेलं आहे. नसेल तर ना शिकायचं आहे ना. आणि जर ते बांधलेलं नसेल ना तर हे तारेने बांधून घ्यायचं असतं. पण आता आपल्याला डायरेक्ट बांधलेलं आहे बरोबर, मग आपल्याला बांधण्याची गरज नाही. आता ही एक पाकळी घेतली, इथे ठेवली बघा मी बरोबर. या फुलाच्या ह्या पोलनच्या थोडंसं मिडलपेक्षा पण थोडं खाली. ठीक आहे, दिसलं. आणि आता काय करणार मी, एवढं थ्रेड. ठीक आहे, काय करणार फक्त किती करणार? गाठ कशी बांधली दिसली का? कळाली नाही मला. हा नाही कळाली ना. इकडे बघा, इकडून गेलं आणि आणली. ठीक आहे, आता इकडे झाली पाकळी. बरोबर समोर एक पाकळी ठेवायची, बरोबर त्याच्याच समोर. ठीक आहे, सेम तसंच. आता थर्ड इकडे बघूया, ते गाठ भरता आली पाहिजे ना. ठीक आहे, आता काय झालं, 3 बरोबर अशा झाल्या बघा. बरोबर इकडे बघा, थोडी वरती लावायची का? नाही नाही, बरोबर तशीच तेवढ्याच मापाची. ठीक आहे, हे गेलं. आता ही या दोघांच्या मध्ये आणि त्या बरोबर. हां 6 पाहिजेत ना आपल्याला. एक काम करू बाहेर. नाही असं नाही, मी तुला आधी सांगितलं होतं. हे जर असं केलं ना, अशी पाकळी केलीत ना की ती बसणार नाही, अशी सरळ राहणार. फिर इसका एक साइड इसके अंदर जाएगा. गुड सान्विका, व्हेरी गुड. तुझं दाखव. वा, खूप नवीन काहीतरी इन्व्हेंट करतोय. अक्षयने त्याला बघा. गुड.
करशील का? कारण ना बरं नसेल. ते आपण त्याच्यातून पण जो तुकडा राहील ना तो दोघांचा पण नाही. कितना असली लगता है. बिल्कुल. तुझ्या हातात बघू रे. अरे वा, अरे वा, बघू. वा 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 वा, व्हेरी गुड. अक्षयने बता. अरे वा वा वा. सुई घालून दे ना. सोहम मी पण बनवतोय. अरे वेगळा ठेवला नाही आहे खूप टाइम. हाँ. ओ, अरे वाह वाह, ये तो मतलब असली फूल लगता है. कॅमेरामध्ये पिवळं वाटतंय. गेंदे का फूल. मैरीगोल्ड की है स्पेशली पेपर से बना हाँ, पेपर से बना हुआ फूल. यही तो बात है कि फ्लावर मेकिंग में ये चमत्कार दिखता है. मैम बिल्कुल. और इसलिए हम हमारे ज्योति मैडम के आभार व्यक्त करते हैं. एक है ना. हाँ ठीक है. तो आ चलेगा. ये भी आखिरी टच दे रहे हैं. जैसे शांत के स्माइल. हाँ, तो इसे कला कहते हैं भैया. किसी भी चीज से सुंदर. एका तासात झालं असतं काय सांगा तुम्ही मला. थोडंसं ट्विस्ट करते. व्हेरी गुड. आणि त्याच्यापासून आपल्याला फूल बनवायचं आहे. फूल बनवत असताना ही तार मी अशा प्रकारे दुमडली म्हणजे ट्विस्ट केली की थोडंसं मिडलला असं हे राहिलं पाहिजे. आता बघा पाकळी घेतली मी. ही जी पाकळी आहे ना ही पहिली जी पाकळी असते आपली ही आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड याच्यासाठी करायची की गुलाबाचं फूल आतून असं बरोबर कळी टाईप असतं ना. मग ते कळी टाईप दिसण्यासाठी आणि मग आपल्याला धागाने गुंडाळत जायचं. सोनचाफाचं फूल बनवलं तसं. सेम तसंच. आता बघा परत आपण अरे वा. दुमडत दुमडत जाऊया. पाकळी दिसते का सगळ्यांना? हो दिसते ना. क्या बात है. ओरिजिनल रोज बघा तुम्हाला आता बघायला मिळेल. तुम्ही म्हणाले येस मॅडम हे खरंच छान आहे. अरे तेरा भी तैयार हो गया. क्या बात है अक्षय ने. बहुत खुश लग रहे हैं आज. आज तुम लोग बहुत खुश लग रहे हैं. अरे दाव दाव दाव. आता तुम्ही हे मॅडमला द्या. हां हां. अरे वा वा, व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच.